नमस्कार, मी गिरीश रासकर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे अहमदनगर कार्यालयामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे विधिमंडळातले पक्षनेते आहेत बाळासाहेब थोरात हे आपल्या अहमदनगर कार्यालयामध्ये उपस्थित झाले आहे. आपण त्यांच्याकडनं राजकीय पैलूंवर काही गोष्टी जाणून घेऊया, तसंच त्यांच्या वैयक्तिक जीवनावर देखील काही गोष्टी जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्कार. मी गिरीश रासकर. सर, पहिला प्रश्न आपला असा आहे की देशाचं 2 दिवसापूर्वी बजेट सादर झालं. त्यामध्ये विरोधकांनी काही आरोप केले, सत्ताधाऱ्यांनी ते टॅकल करायचाही प्रयत्न केला. नेमकं बजेट सर्वसामान्यांसाठी उपयोगी आहे किंवा नाही? खरं जे बजेट जे असतं ते सर्वांगीण विकासाचं असतं. त्यामध्ये सर्व देशाला सुद्धा समप्रमाणामध्ये न्याय देणारं असलं पाहिजे. हे बजेट प्रामुख्यानं जे आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून बोलतो असं नाही, तर कोणीही सांगेल की हे बजेट होतं ते केवळ सत्ता वाचवण्यासाठी म्हणून केलेलं बजेट असं त्याचा उल्लेख केला जातो. बिहारला खूप मोठा संधी त्यांनी दिली, आंध्र प्रदेशला खूप नवे नवे प्रकल्प जाहीर केले आणि त्याच्यातून असं दिसतं एक म्हणजे असमतोल त्यामध्ये प्रामुख्यानं जाणून गेलेला आहे. तो असमतोल जाणून गेलेला आहे. खरं महाराष्ट्राच्या बाबतीत का अवहेलना करावी हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त GST देणारं राज्य महाराष्ट्र आहे. सर्वात जास्त उत्पन्न जे दिलं जातं ते महाराष्ट्राच्या मधून दिलं जातं. असं असताना सुद्धा एकतर त्याचा परतावा जो असतो तो आपल्याला त्या पर्सेंटेजमध्ये मिळत नाही जो इतरांना मिळतो. म्हणजे जी राज्य चांगलं कर्तृत्व गाजवत नाही किंवा तिथलं अर्थव्यवस्था चांगली नाही, तिथे ठेवत नाही, त्यांना उलट जादा पैसे देण्याचं काम त्यांनी केलेलं दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये GSTच्या परताव्यामध्ये सुद्धा खूप मोठा अन्याय झालेला दिसतो. ठीक आहे, आता GSTचा परतावा तर नाही, परंतु काही योजना ज्या महाराष्ट्राकरता देणं आवश्यक होतं तशा दिलेल्या दिसत नाही. ही वस्तुस्थिती आणि अत्यंत अवहेलना ही महाराष्ट्राची झालेली सगळ्यांना जाणून गेलेली आहे. याशिवाय कुणी किती काही म्हटलं तरी एकंदर राजकारणाकरता सत्ता टिकवण्याकरता या बजेटचा उपयोग करणं बिलकुल योग्य नाही, परंतु दुर्दैवानं ते घडत असताना आम्हाला दिसतं आहे. आघाडीच्या सत्ता कारणात हे असंच होणार यापुढेही असं गृहीत आहे का? मग आघाडी आता नवीन आघाडी काही नवीन आहे असं नाही आहे. खरं म्हणजे आघाडी तर खूप काळापासून चालत आलेल्या आघाड्या होत आहेत. नरसिंहरावांचं तरी सरकार तसं होतं म्हणून हा आरोप कधी झाला नाही. आणि हा आरोप केवळ देश पातळीत नाही, महाराष्ट्राच्या पातळीत तर किती वर्षापासून आघाडी आहे. निधीच्या वाटपातला असमतोल हे महाराष्ट्रात कधी आम्ही सभागृहात बोलण्याची पाळी आम्हाला आली नाही किंवा तक्रार तशी नसायची, कारण प्रमाणामध्ये सगळ्यांना देण्याची एक पद्धत सगळ्यांनी पाडलेली पायडा काँग्रेसनं तो खूप चांगला जपला होता. आता महाराष्ट्रातही राजकारणाकरता म्हणून संपूर्णपणे अर्थसंकल्पाचं अत्यंत असमतोल केलं लागतं सगळ्यांना दिसतं पूर्णपणे अर्थसंकल्पाचा. त्याच्यात हे दिसतं की मतं कशी मिळतील, कुठून मिळतील, कशा का त्यासाठी केलेले प्रयत्न याच्यापेक्षा वेगळं काही दिसत नाही. त्यातही वाटप करत असताना सुद्धा माणूस पाहून म्हणजे कोण सदस्य आहे काय पाहून या पद्धतीनं पैशाचं वाटप खाली निधीचं झालेलं दिसतं. असं एक राजकारण असतं, पक्ष असतो, लोकप्रतिनिधी असतो, राजकारण त्या थराला करायला हरकत नाही, परंतु राजकारण सर्वसामान्य एखाद्या मतदारसंघाला पूर्णपणे काहीच निधी द्यायचा नाही आणि एखाद्याला मात्र भरभरून द्यायचं, ते खर्च होत नाही इतके द्यायचे. ही पद्धत महाराष्ट्राच्या राजकारणात मी 40 वर्ष विधानसभेमध्ये आहे, कधीच अशी तक्रार सुद्धा आम्ही कधी केली नाही. ती आता यावेळेस झालेली दिसतं. महाराष्ट्राचा अर्थ एकतर आता सरकार येत नाही, जसजसे रिपोर्ट येत चालले, सर्वे येत चालले, तसतसे काय नवे करावं असे प्रयत्न चालले. अनेक ठिकाणचे अनुदानं गेलेले नाही, शाळांची अनुदानं गेलेले नाही, अनेक ठिकाणचे पगाराचे प्रश्न निर्माण झालेले. एवढंच नाही तर संजय निराधार, श्रावण बाळ योजना सारखे सुद्धा त्यांचे सुद्धा निधी गेला नाही. जे निराधार लोक आहे त्यांना दुसरं उत्पन्न नाही आहे, त्यांना पोहोचायची जबाबदारी सरकारची आहे, त्यांचे सुद्धा दिले जात नाही. आणि दुसरीकडे मात्र वारेमाप पैसे सोडले जात आहेत. हे कधीही नव्हतं. एवढं बेशिस्त वातावरण अर्थ विभागाचं या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. नाही, आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाहायला गेलं तर आता म्हणजे संभ्रम लोकांमध्ये असा आहे की महायुती पूर्णपणे विधानसभेला टिकेल का, महाविकास आघाडी सगळे एकत्र लढतील का,
तुम्हाला काय वाटतं म्हणजे एकूण नाही, परिस्थिती? महाविकास आघाडी म्हणून तर आम्ही एकत्र पद्धतीनं पुढं जाऊ आणि आम्ही एकत्र पद्धतीनं चांगलं काम केलं म्हणूनच आमच्या 31 जागा या लोकसभेला येऊ शकल्या. आम्हाला हे सगळं समजतं आणि आम्ही एकत्र पद्धतीनंच महाविकास आघाडी टिकवलं. काय आता जागा वाटप हा ताणतणावाचाच विषय असतो, परंतु शेवटी एकमेकाला समजून घेऊनच त्यामध्ये पुढं जावं लागतं. आम्ही निश्चितपणे आमचा अनुभव आहे आता लोकसभेच्या वेळेस आम्ही जागा वाटपामध्ये याच्यात काळजीपूर्वक गेलो. काही थोडंफार 1-2 ताण होणं, 48 जागांमध्ये 45 जागेमध्ये तर काही स्थान नव्हतं आमचं. झाला तर 2-3 जागांचं एवढं तर सहज असतं, होऊ शकतं. असं पाहिलं तर आम्ही ठीक पद्धतीनं त्यामध्ये गेलो. प्रचाराच्या मोहीमसुद्धा आम्ही एकत्र पद्धतीने चांगल्या केलेल्या आपल्याला दिसतील. आम्हाला अनुभव खूप चांगला त्या आहे आणि म्हणून विधानसभेला सुद्धा एकत्र पद्धतीनं आम्ही आणि आमचे मित्रपक्ष जे आहेत, छोटे छोटे मित्रपक्ष, त्यांना सामावून घेऊन आम्ही एकत्र राहू. महायुतीच्या बाबतीत तसं सांगता येत नाही, कारण त्या एकतर महायुती झाली कशी, त्यांचं गठन झालं कसं, ते तर एक तर बळजबरीनं माणसं ओढून आणलेले, दहशतीनं आणलेले, त्यांचं सरकार बनवलेलं आहे, हे तर वेगळं सांगण्याची आवश्यक नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा ओळखतो. त्यांचं साधा सत्तेवर ते गेलेले आहेत, परंतु त्यांची शेवटी जे आहे त्यांना कसं वागायचं हे सांगणारे मात्र दिल्लीतच बसलेले भारतीय जनता पक्षाचे. त्यामुळे एक धाकात त्यांना कदाचित भाग पाडतील की काय असं वाटतं. तर उलट आणखी एक चित्र दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजित पवारांची, त्याच्यामध्ये असं दिसतं का विवेक सारख्या मासिकामध्ये वेगळं लिहिलं जाते जे RSSचं आहे का, त्यांना ते त्यांच्यामुळं तोटा झाला असं म्हटलं जातं. आता त्यांना मग त्यांच्या बाबतीत सुद्धा काही निर्णय घ्या. आता रात्रीची पळापळ चालली अजित पवारांची, आपण काल जाऊन आले. तर ही पळापळ त्या करता आहे की काय करणार माझा असं विचारायचा प्रश्न आलेला दिसतोय. काय भारतीय जनता पक्ष वापरून सोडून देणं हे तर फार सहज ते करत असतात. हे कोणतंही भावनिक राजकारण भारतीय जनता पक्षात नसतं, त्यामुळे काहीही होऊ शकतं. यातून किती गोंधळ होईल हे काय मला सांगता येतं. महायुतीमध्ये प्रचंड गोंधळ होईल. लोकसभेचा जो अनुभव होता म्हणजे शिवसेनेचा ठाकरे गटाच्या बाबतीत किंवा सांगलीच्या जागेचा उमेदवार त्यांनी अगोदरच जाहीर केला वगैरे, त्याच्यामुळे बराचसा वाद निर्माण झाला, काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तोच प्रकार आत्ता श्रीगोंद्यात संजय राऊत आल्यानंतर त्यांनी उमेदवार त्यांची जाहीर करून टाकले. म्हणजे कुठल्याही घटक पक्षाला विश्वासात न घेता अशा वातावरणात महाविकास आघाडी कसं काय सामोरं जाणार? अनेक प्रश्न तयार होतच असतात. जेव्हा एकत्र येतो आम्ही त्यावेळेस काही ना काही प्रश्न तयार होत असतात. तसा प्रश्न त्यांनी आम्हाला निर्माण केलेला आहे. सांगलीच्या वेळेस सुद्धा आम्ही आग्रही होतो, कारण काही झालं तरी त्यांनी जो उमेदवार दिला होता त्याला मतदान फार चांगलं होणार नाही आम्ही सांगत होतो, परंतु त्यांनी आग्रही राहिले ते. आणि ते शेवटी झालं ते असं झालं की प्रचंड सहानुभूती विशाल पाटलांना मिळाली, त्याच्यातून ते निवडून आले. आता अगोदर जाहीर करू नये हा आग्रह आमचा असतो. आता समन्वय समिती आमची गठीत होते लवकरच, त्याच्यात बसल्यानंतर ही सगळ्या चर्चा होतील. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता जर आघाडी म्हणून तुम्ही ज्यावेळेला समोरे जाता त्यावेळेला सत्ता आल्यानंतर काँग्रेस CM पदाला दावा करणार का? आणि थोरातांचा चेहरा आम्हाला कुठे पाहायला मिळणार? आम्ही एक तर खरं सांगतो काय, अजूनही काँग्रेस असं उगाच फार जादा काही करत नाही. ती चर्चा होण्यापेक्षा पहिलं विजयी होणं महत्त्वाचं हे आम्ही मानतो आणि त्या पद्धतीनं विजयाचं करता आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. एकदा बहुमत होणं, सरकार येणं हे प्राधान्यक्रम आमचा आहे. त्यामुळं त्या दृष्टीने आम्ही काम करतो. थोडासाहेब जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर काँग्रेसने 7 जागांवर दावा केला आहे. म्हणजे परवा तुमची मिटिंग झाली तिथेही त्यावेळेला त्यांनी तोच विषय केलेला होता. आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने नगर शहर हा एक विषय आहे, श्रीगोंदा हा एक विषय आहे ना. शेवटी प्रत्येकाला यामध्ये असं असतं का जरी आघाडी असेल आमची तरी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी तिची असते आणि तो अधिकार असतो. असं काही नाही, तो अधिकार असतो. त्यांनी आपल्याला पटवून द्यावं लागतं की हे का आमचं का आग्रह आहे याचा, असं पटवून देऊन आम्हाला पुढं जावं लागत असतं. त्यामुळं आम्ही आग्रही राहतो. शेवटी संख्या हे नंतर काही ना काही त्याच्यामध्ये चर्चा होत असतं, पण आम्ही आग्रही तर स्वतःचा पक्ष वाढवण्याकरता असतो. ते आम्ही सगळेच असतो, असं काही नाही. आग्रही असतो तेव्हा आग्रह तर आमचा राहणार आहे की काँग्रेसला जास्त जागा पाहिजे. नाही, नगर जिल्हा म्हटल्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या आणि देशाच्या समोर 2च नाव येतात, विखे आणि थोरात. तर विखेने मध्यंतरी अनेकदा अशी टीका केली होती की थोरातांना 2 तालुक्याच्या पलीकडे काँग्रेस वाढवता आली नाही. खरं म्हणजे ते राज्याचे महसूल मंत्री
परंतु ते 15-20 गावाच्या बाहेर फिरत नाहीत. मी किती काँग्रेस वाढवल्यापेक्षा ज्या काँग्रेसवर ते मोठे झाले ते तोडून तुम्ही पळाले, सगळे लुटून पळाले, हे पहा ना म्हणा. आम्ही जागेवर आहे, जे असेल ते किल्ला लढवतोय आम्ही. तुम्ही मात्र फायदे घेतले, विरोधी पक्षनेते झाले, मंत्री झाले, सगळ्या संस्थांना फायदे करून घेतले. त्यानंतर दिवस कठीण येतं म्हणल्यावर पळाले. तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार असतो? साहेब, आगामी विधानसभा किंवा त्याच्या पुढच्या विधानसभेला आपल्या कन्या जयश्री थोरातांचा चेहरा आम्हाला विधानसभेला पाहायला मिळेल? नाही, आता काय हे अजून काही मी तसं नाही, परंतु ती स्वतः डॉक्टर आहे, अँकॉलॉजिस्ट आहे. ती टाटाला ती 6 वर्ष तिने सेवा दिलेली कन्सल्टंट म्हणून ब्लड कॅन्सरच्या याच्यामध्ये. आणि तिथे सुद्धा ती पॉप्युलर होती. तिला लोकांमध्ये जाणं आवडतं, बोलणं आवडतं, संवाद आवडतो. तर ज्याला आवडतं त्याला ते काम करून देणं हे बी योग्यच असतं. म्हणजे तिला आवडतं तर तुला काम. आता लोक कसं स्वीकारतात याच्यावर पुढच्या काळामध्ये निर्णय होतील. आता हा सीझन जो आहे इलेक्शनचा, म्हणजे आत्ताचा, तो दुसरी पिढी पुढे आणण्याचा आहे का? तो बऱ्याच ठिकाणी तसं प्रयत्न ठेवावा लागतो तो. पण साधारणतः अंदाज राजकारण आहे. शेवटी विजयी होणं हे पुढचं राजकारणाचा पूर्ण आराखडा तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. ते इतकं नुसतं याच्यावर पाहून चालत नाही, तर त्याच्यापेक्षा आणखी पलीकडे काय काय आहे या सगळ्या याच्यात याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय त्यामध्ये होईल. जिल्हा परिषद महापालिका निवडणुका ह्या आता विधानसभेनंतरच होतील असं 100% आता विधानसभेनंतर आपल्या पुढच्या मे महिन्यापर्यंत फक्त निवडणुकाच करायच्यात. आता एकदा सुरू झाल्यानंतर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये येऊन जातील. आता लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फायदा काँग्रेस महाविकास आघाडीला झाला असं म्हणता येईल का? साधारणतः हे थोडंसं जे असं झालं खरं, मी याच्या अनुकूल नसतो की मतदान किंवा राजकारण हे जात धर्म न्याय व्हावं, हे असं मी तरी अनुकूल नसतो. एक विचार म्हणून सुद्धा आणि आपल्या घटनेनं सांगितलं प्रत्येक असेल. परंतु काही प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये ते तसं वातावरण झालं का, सामाजिक वातावरण. तरी परंतु आमचे जे विजयी झालेले उमेदवार आहे त्यांना जसं मराठा आरक्षणाच्या त्या चळवळीचा फायदा झाला, तसं आणखी एक दिसतं की तिथे ओबीसीने सुद्धा त्यांना मतदान केलं आहे. कारण जे उमेदवार तिथे पूर्वीचे आहे त्यांच्याबद्दलची नाराजी होती, त्याचा परिणाम होता. आमचे उमेदवार चांगले होते, त्यामुळे फायदा तसं एकाच यानं झाला असेल, फायदा झाला असेल काही पर्सेंटमध्ये थोडा. परंतु बाकी लोकांनी सुद्धा चांगलं मतदान त्यांना केलं, हे मी मान्य करावं लागतं. म्हणजे मराठा समाज आणि मराठा आरक्षण यावरच फक्त निवडणुका जिंकल्या असं नाही महाविकास असं बिलकुल नाही. मराठा आरक्षणाचा विषय जो आहे, मध्यंतरी सरकारने बैठक घेतली, विरोधी पक्षाचे कुठे स्थिती हजर नाही राहिले त्या बैठकीला. काय नेमकं कारण काय झालं? विरोधी असं आहे की तुम्ही आम्हाला बोलवता, परंतु तुमच्या वेळोवेळी मिटिंगा झाल्या, वेळोवेळी भेटी तुम्ही घेतल्या. एवढंच नाही तर ज्यावेळेस त्यांचा संपूर्णपणे त्यांची रॅली ही पुढं आली होती मुंबईकडं, त्यावेळेस नव्या मुंबईमध्ये जे झालं, गुलाल उधळला, फार मिठ्या मारणं झालं. आता तुम्ही कधी आम्हाला हे सगळं करताना सुद्धा विश्वास घ्यायला पाहिजे. मग तुम्ही फक्त आता अचानक म्हणायचं चला 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 सांगा तुमचं मत. अहो तुम्ही काय आश्वासन दिले, काय बोलले त्यांच्याशी, का बरं एवढं सगळा गुलाल उधळला, एवढं आनंदानं सगळे नाचल्यानंतर परत बिघडलं कुठं? या बाबतीत जर आम्हाला काही माहीत नाही तर आम्ही जाऊन बसून तरी काय करायचं? म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे आम्हाला अडचणीत ते आल्यावर आम्हाला बोलवायचं असं स्वरूप आहे की आम्हाला अडचण व्हायचा विचार आहे, असं थोडंसं आम्हाला वाटून गेलं की आपल्याला सगळी माहिती त्यांनी द्यावी, त्यापेक्षा जनतेला द्यावी. महाराष्ट्रात सभागृह चालू आहे, जेव्हा सभागृह चालू आहे त्यावेळेस सगळ्या जनतेला त्यांनी काय काय घडलं आतापर्यंत ते सांगितलं तर मग आम्हालाही त्या बाबतीत काही आमचे मतं मांडता येईल. शरद पवारांनी तर या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मध्यंतरी जी बैठक झाली त्यांची. हा ठीक आहे, पवार साहेब ज्येष्ठ नेते आहे, त्याला तो अधिकार आहे का कोणते जो विषय राज्यापुढं आहे कठीण प्रश्न त्याच्यात ते चर्चा करू शकतात, सल्ला देऊ शकतात, भाग घेऊ शकतात. त्या पद्धतीनं त्यांनी त्या पद्धतीने बसले असावं असं वाटतं की हा प्रश्न सुटला पाहिजे. काही प्रश्न असे असतात की राजकारणाच्या पलीकडे विचार केला पाहिजे आणि विशेषतः मराठा आरक्षणाचा विषय आहे तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन तिथे कसा न्याय देता येईल आणि कोणाला त्याचा अडचण व्हायला नको असे मार्ग काढण्यास हरकत नाही. आणि या दृष्टीनं
त्यांनी चर्चा केली असेल असं मला वाटतं. काय चर्चा झाली मला माहीत नाही. तर थोडासाहेब, हा विषय असा व्हायला लागला आता राज्यात की तो अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला याच्या पार्श्वभूमीवर. मग कुठेतरी सरकार विरोधक हे बाजूला ठेवून एक राज्य म्हणून सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न आहे केला आहे परंतु आवर विश्वास एकदम अचानक ते मिटिंगला बसायचं आणि चला बोला तुम्ही असं नाही ना. पहिलं सगळ्यांना विश्वास घेऊन सांगितलं पाहिजे का काय काय परिस्थिती आहे, काय काय आम्ही आश्वासन दिले होते, का गुलाल झाला होता, का मिठ्या मारल्या गेल्या होत्या, मग काय बिघडलं होतं, हे सगळं समजून सांगण्याची सुद्धा गरज आहे. हे खरं एक एकत्र येऊन काही प्रश्न मार्ग काढले पाहिजे. आणि जे काही आता दिसतंय सामाजिक असं 2 ठिकाणी होणं कारण हे योग्य नाही. ह्या गोष्टी आहेत, त्यामुळं सगळ्यांनी हे विषय अशा पद्धतीनं वाढू नयेत याकरता काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये जे संविधान बचाव असं सांगितलं होतं, त्यानंतर भाजपने असा आरोप केला की महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा, त्यांनी फेक नॅरेटिव्हच्या जोरावर हे सगळं इलेक्शन केलं. आता देखील विधानसभामध्ये निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी याच फेक नॅरेटिव्हच्या जोरावर पुन्हा एकदा लढणार आहे, असा एक आरोप आता भाजपकडनं केला होता. तेव्हा ते पराभूत झाले आणि ते मग काहीतरी कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा काही फेक नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला असं होत नाही. जनतासुद्धा पाहत असते की काय खरं काय खोटं. असं आहे की राज्यघटना 400 पारचा नारा त्यांनी दिला. राज्यघटना बदलण्याचा उपयोग त्या 400च्या पलीकडे जाण्याचा राज्यघटना बदलणं म्हणजे आतापर्यंत दुरुस्त्या झाल्या असतील राज्यघटनेची प्रियांबलमध्ये जी चौकट आहे ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राज्यघटना बदलणं हे सूत्र आहे त्याचं. आता अनेक त्यांचे प्रमुख नेते खासदार त्यांचे बोलले की 400 पार झाले तर आपण राज्यघटना बदलू. म्हणजे ती अंतर्गत जी त्यांची चाललेली होती चर्चा ती त्यांच्या तोंडून बाहेर आली. आणि अनेक गोष्टी अशा दिसतात की ज्या स्वायत्त संस्था आहेत, ज्या जनतेच्या मदतीकरता असतात, रक्षणाकरता असतात, त्यांचा वापर राजकारणाकरता होतोय हे तर सगळे पाहत आहेत आज. म्हणजे यांची कार्यपद्धती जी आहे ती राज्यघटनेला अभिप्रेत नाही, राज्यघटनेवर हुकूम नाही, ही तर सगळ्यांना लक्षात येते. आणि त्याच्यातून जनतेमध्ये एक असा विचार निर्माण झाला का नाही हे चुकीचं वागतायत. आम्ही तो मुद्दा मांडल्यानंतर पटत होतो लोकांना, हे काही फेक नेरेटिव्ह नाही, हे खरं होतं. आणि ते जनतेनं थांबवलं, याच्यातच जनतेचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे. यामध्ये सर्वांमध्ये राहुल गांधींची जी प्रतिमा आहे ती पुन्हा एकदा अजून उजळण्याचं काम या इलेक्शनमध्ये झालेलं आहे. नेमकं आता कसं राहुल गांधी नक्की तुम्हाला असं वाटतं का की परिपक्व? राहुल गांधी परिपक्वच आहेत, माझं मत असं आहे. यांनी हा प्रयत्न केला भारतीय जनता पक्षानं, त्याच्याकरता शेकडो कोटी रुपये ते खर्च करीत होते की कशी प्रतिमा भंग करता येईल. आणि त्यामुळं कुठं वाक्य इकडं तिकडं झालं ते घ्यायचं, ते वेगळ्या उलटंपालटं तोडायचं, ते दाखवायचं लोकांना. वाक्यांच्या चुका तर चांगल्या वक्त्यांच्या चांगल्या नेत्यांच्या अनेक वेळा झालेल्या आहेत. आपण म्हणू शकतो का माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच चुकले नाही, बोलले असं काही नाही, ते खरं फेक नेरेटिव्ह. तर हे असं आहे. फक्त यांचं ते प्रचार यंत्रणा म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी ती प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्या परिस्थितीला सामोरं गेले राहुल गांधी. आणि राहुल गांधींनी पूर्णपणे म्हणजे भारत पदयात्रेमध्ये मी सहभागी होतो, त्यांच्या भारत जोडोच्या पदयात्रेमध्ये सुद्धा. ज्या पद्धतीने पदयात्रा, ज्या पद्धतीने भेटणं आणि सोपरी कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत जाणं, त्या चालण्यामध्ये म्हणजे एवढं हजारो किलोमीटर चालले ते. आणि त्याच्यात लोकांना भेटले, परिस्थिती समजून घेतली, नंतर न्याययात्रा काढली. आणि एवढं याच्यानंतर ते काही विशिष्ट मुद्दा बोलतात, कारण तो मुद्दा त्यांना जनतेपर्यंत पोहोचवायचा असतो. त्या पद्धतीने त्यांनी पोहोचवला. आणि एवढंच नाही, त्यांचं लोकसभेतलं भाषणसुद्धा खूप गाजलं यावेळेस. ते अत्यंत परिपक्व परंतु विचाराशी अत्यंत पक्क असणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई म्हणा किंवा मुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईसाठी सगळी यंत्रणा वगैरे राबवली, तरीसुद्धा मुंबई आज पुन्हा एकदा पुरात गेलेली आहे. पुण्यात बी तीच परिस्थिती आहे. नेमकं याला जबाबदार कोण धरणार? याला असं आहे की तुमचं सरकार येऊन 2.5 वर्ष होत आले. स्थानिक कोरोनामुळं आपण निवडणुका घेतल्या नाही, पण यांनी विविध कारणं काढून त्या निवडणुका कशा लांबवत येतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असं पाहिलं.
आज तिथे लोकप्रतिनिधित्व नाही मुंबईसारख्या ठिकाणी, आणि अधिकाऱ्यांचा कारभार झालेला आहे आणि हजारो कोटी रुपयाचा त्यांच्याकडे असलेला निधी, म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणजे प्रचंड श्रीमंत आहे, तिचा पैशाचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि याच्यामध्ये गैरवापर झाला तर कधी काम तरी व्हायला पाहिजे. ते नाले साफायचं कामं झालेलं दिसत नाही, त्यामुळे मुंबई पाण्यात गेलेलं आपल्या सगळ्यांना 55,000 कोटी ठेव होती त्यांची, फक्त 55,000 कोटी. मला नेमका आकडा माहिती नाही, खूप श्रीमंत महानगरपालिका मुंबईची आहे. ह्या तुमचे लोकप्रतिनिधी तिथं नाही, त्यांचं नियंत्रण नाही, जो कोण जबाबदार अशा वेळेस ही परिस्थिती राहिली. आणि त्यामुळे सगळीकडे असं झालेलं आहे. तुम्ही सांगतो पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद सगळ्या अधिकाऱ्यांचा कारभार झाला आणि अधिकाऱ्यांच्या कारभार त्यांनी मनमानी तिथं केलेली आहे. त्याच्यात पालकमंत्री त्याच्यात उतरले, ते जे सापडल ते घेऊन पळण्याच्या मागे लागले आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आपल्या राज्याचं हे झालेलं आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त, आता राज्यामध्ये कांद्याचं आणि दुधाचं जे आंदोलन पेटलेलं आहे, शेतकरी दररोज कुठल्या ना कुठल्या तहसील कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाच्या प्रश्नाबाबत हे करता येते, याबाबत राज्यावर काही निर्णय होणार आहे? नाही, आता राज्यानं निर्णय दुधाच्या बाबतीत घेतलेला आहे 5 रुपये देण्याचा, परंतु 5 रुपये देण्याचा घेत असताना त्या दूध संघांनी ते 30 रुपये दिले पाहिजे. मार्केटची परिस्थिती अशी आहे की ते 30 रुपये देऊच शकत नाही. म्हणजे ते दूध सगळं आम्ही नाही देणार कशी असं शेवटी तेव्हा द्यायचं ठरलं तर उत्पन्न तर आलं पाहिजे ना. दूध विकून पैसे आले तर देतील ना, ते येणार नसतील तर कुठून देणार आहे ते? ही सगळी परिस्थिती आहे. हे समजून घेतलं पाहिजे की पावडर हा फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये पावडरचे निर्यात करायला मदत करणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो. जादा दूध असेल तर जे जादा दूध आहे ते जादा दूध बरोबर बाजूला काढता आलं पाहिजे. म्हणजे ते पावडरच्या रूपानं किंवा कसं, तर मग तो बरोबर भाव आणि याचा बॅलन्स राहत असतो. परंतु ती परिस्थिती नाही. हे धोरण घेत असताना फक्त जाहीर करायचं, नंतर तो निधी मिळाला की नाही कुणी पाहत नाही, घोषणा मात्र जोरदार करायच्या. आता पावडरला जे अनुदान दिलं त्यानंतर पावडर निर्यात होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि उलट अशा वेळेस आयात करायला निघाले. पावडर आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेतोय. त्याचा अर्थ पूर्णपणे तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत बाजूचे नाही, ते समजून घ्यायची तयारी तुमची नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. आता कांद्याच्या बाबतीत सुद्धा निर्यात बंदी केली. काय समजा असं आहे की 3,000 जाणारा कांदा 1,000 रुपयाच्या आत आला तर शेतकरी काय करणार आणि त्याने कसं जीवन जगायचं हा प्रश्न आहे. निर्यात बंदी उठली अशी अवयव नगर जिल्ह्यातूनच फार जोरात उठली. निर्यात बंदी उठली नगर जिल्ह्यातच झाली. फक्त आश्वासन दिलं, ती फक्त गुजरातमध्येच उठली. असं कुठं राज्यात शेतकऱ्यात कुठं फरक करायचा असतो त्यावर ते होत असतं दिसत आहे. सर, तुम्ही तुमच्या एकदम व्यस्त वेळेतून आम्हाला वेळ दिला, आमच्याशी गप्पा मारल्या. राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात, अर्थसंकल्प या सगळ्या गोष्टीवर तुम्ही अगदी सडेतोड भूमिका मांडली. तुम्ही आमच्या नवराष्ट्र कार्यालयाला भेट दिली. पुन्हा एकदा तुमचे आभार.